चला तर मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण सरळ व्याजाचे प्रकार बघूयात. बघा, प्रत्येक प्रकारचा एक एक गणित प्रश्न घेऊया आपण. बघा, जसे 10 दराने 1500 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती विचारलेलं आहे. म्हणून लक्ष द्या इकडं. दर दिला इथं. दर किती दिला? 10%. मुद्दल किती दिले? 1500 रुपये. आणि कालावधी किती दिलाय? कालावधी दिलाय 2 वर्ष. ओके. आता तुम्हाला प्रश्न विचारलाय सरळ व्याज काढायचं. ओके. म्हणून सरळ व्याज बरोबर सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. ओके. आणि भागिले 100. आता लक्ष द्या, मुद्दल दिलेलं आहे 1500. ओके. दर दिलाय 10% आणि कालावधी दिलाय 2 वर्ष. छेदात 100. लक्ष द्या, आता ह्या झिरोला हा झिरो, ह्या झिरोला हा झिरो, तर 10 दोन्ही 20. 15 गुणिले 20. 15 ह्या 20ला गुणा. 15 शून्य शून्य, 15 दोन्ही 30, म्हणजे 130. हे काय झालं तुमचं गणिताचं सरळ व्याज झालं. ओके. चला आता पुढचा क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन बघूया आपण. बघा, एका रकमेचे जसे 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 720 होते, तर ती रक्कम कोणती विचारलेली? रक्कम विचारलेली. बघा, दर दिलाय, दर 8. कालावधी दिलाय 3 वर्ष. ओके. आणि सरळ व्याज दिले तुम्हाला. सरळ व्याज दिले किती? 720. तर रक्कम मुद्दल विचारलेली. मुद्दल बरोबर प्रश्न. म्हणून आता लक्ष द्या, मुद्दलचं सूत्र बघा. मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी. ओके. म्हणून सरळ व्याज बघा किती. सरळ व्याज दिले तुम्हाला 720. 720 टाका. दर किती दिलाय? दर दिलेला आहे 8 वर्ष. आणि कालावधी किती दिलाय? 3 वर्ष. आता बघा, 8ने भाग जातो 720ला. 8 9 72 आणि हा 0. परत ह्या 3ने 90ला जातो. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 0 0, म्हणजेच 30 गुणिले 100. 30 गुणिले 100. तुमचं उत्तर आलं 3000. मुद्दल काय आली तुमच्या? ही गणिताची मुद्दल आली 30,000. ओके. बघा, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन तुमचा. 1800 रुपये मुद्दलाचे 4 वर्ष मुदतीत 864 रुपये सरळ व्याज मिळण्यास व्याजाचा जसे दर किती असावा विचारले. ओके. बघा, आता 1800 रुपये मुद्दल आहे. मुद्दल किती? 1800 रुपये मुद्दल आहे 1800 रुपये. ओके. कालावधी आहे 4 वर्ष.
₹864 सरळ व्याज मिळण्यास व्याजाचा दर. सरळ व्याज दिले 864, व्याजाचा दर विचारला. दर बरोबर प्रश्नाचे म्हणून दराचं सूत्र दर बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. ओके, बघा सरळ व्याज किती. सरळ व्याज दिले 864. 864 गुणिले 100. मुद्दल काय दिले 1800 आणि कालावधी काय 4 वर्ष. म्हणून ह्या दोन्ही शून्याला हे दोन्ही शून्य गेले. आता बघा 18 भाग घालू. 18 1 18 8 2 8 18 पंचे 80. 6 उरले पंचे 80 म्हणल्यावर एक मिनिट 4 भाग जातोय. एक मिनिट. सरळ व्याज दिले बघा 1800. मुद्दल दिली बघा. सरळ व्याज दिले 864. 864 गुणिले 100 भागिले मुद्दल दिले 1800. कालावधी दिला 4. बघा या दोन्ही शून्याला हे वरचे 2 शून्य गेले. 4 ने भाग जातोय. 4 दोन्ही 8. 4 ने 6 ला भाग जात नाही 0 आलं. 4 दोन्ही 8. 4 1 4 4 1 4 2 उरले. 4 सक्क 24. 18 ने आता बघा 216 ला भागा. 18 1 18 ते उरले 3 उरले. 18 3 36. म्हणजे तुमचा दर किती आला. दर आला 13%. ओके, चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा जसे 6 दराने ₹750 सरळ व्याज मिळण्यास किती वर्षे मुदतीस ₹2500 मुद्दल गुंतवावी लागेल. म्हणजे विचारलं बघा. दर दिला. आता मुदत काढायची. कालावधीचं सूत्र कालावधी बरोबर कालावधी बघा. कालावधी बरोबर सरळ व्याज गुणुले 100. काय मुद्दल गुणुले दर. बघा सरळ व्याज किती. ₹750 सरळ व्याज म्हणजे ₹750 सरळ व्याज. मुद्दल किती बघा. मुद्दल ₹2500. ₹2500 दर बघा. दर आहे 60% दर. ओके, बघा ह्या दोन्ही शून्याला हे दोन्ही शून्य गेले. बघा 25 ने भाग जातोय वरती. 25 1 25 25 त्रिक 75. 30 आले वरती. 6 ने भाग जातो. 6 1 6 6 5 30.
म्हणजे कालावधी किती येणार? कालावधी बरोबर 5 वर्ष. ओके, चला पुढचं क्वेश्चन बघूया. चला, 5,000 रुपये मुदलाचे जसे 8 दराने 6 वर्ष मुदतीस किती रुपये रास होईल विचारले. म्हणून पहिल्यांदा आपल्याला सरळ व्याज काढून घ्यावं लागेल. बघा, चला, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी भागिले 100. आता लक्ष द्या, मुद्दल किती बघा 5,000, दर किती 8% दर आहे, कालावधी किती 6 वर्ष भागिले 100. बघा, 500 रुपये मुदलाचे जसं 8 दराने 6 वर्षात मुदत किती रुपये रास होईल. रास विचारलेले. पहिल्यांदा सरळ व्याज काढून घेऊया. ह्या दोन्ही शून्याला हे दोन्ही शून्य गेले. आता बघा, 50 गुणुले 48. बघा, हा 0 इथं ठेवूया, 5 ने गुणून घेऊया. 8 पंचे 40ला 4 आणि 24 आणि 4 24. सरळ व्याज 2,400 रुपये होईल. ओके, तर रास विचारले म्हणून रास काढण्यासाठीचा पुढचा फॉर्म्युला आहे. बघा, रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. म्हणून बघा, मुद्दल किती, मुद्दल आहे 5,000 रुपये, सरळ व्याज किती, सरळ व्याज 2,400. बघा, ह्यांची बेरीज, ह्या 0ला हा 0, ह्या 0ला हा 0, परतच्या 7,400 ही तुमची रास होईल. ओके, आता ह्या सेशनमध्ये आपण थांबूया. चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओके.